माझ्या मैत्रिणींसाठी अत्यंत महत्त्वाच्या 18 टिप्स। नंबर 1, केस वाढवण्यासाठी आवळा पावडर आणि खोबरेल तेल मिक्स करून केसाच्या मुळाशी लावून मसाज करावे। केसाची लांबी दुप्पट तिपटीने होईल। नंबर 2, मुळातूनच पांढरे केस येऊ नये यासाठी कढीपत्त्याची पेस्ट करावी। यामध्ये थोडे खोबऱ्याचे तेल मिक्स करून केसाच्या मुळांना लावावे। केस पांढरे होणे कमी होतात। नंबर 3, केस गळून भांग रुंद झाला असेल तर मेथी दाणे रात्री भिजत ठेवून सकाळी 2 कप पाण्यामध्ये मेथी दाणे घालून उकळत 5 मिनिट ठेवावे। थंड झाल्यानंतर त्यात व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल कापून मिक्स करावे। हे मिश्रण स्काल्पवर केसाच्या मुळांना लावून घ्यावे। यामुळे केस गळती थांबून दाट होऊ लागतात। नंबर 4, चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या असल्यास एलोवेरा जेल 1 टीस्पून, ग्लिसरीन 1 टीस्पून मिक्स करून हलक्या हाताने चेहऱ्याला चोळावे। 15 मिनिट चेहऱ्यावर ठेवावे। या मिश्रणाचा वापर रात्री झोपताना केल्यास चेहऱ्यावरील त्वचा नितळ मुलायम होऊन उजळते। नंबर 5, स्त्रियांनी पायामध्ये चांदीची पैंजण अवश्य घालावीत। यामुळे हार्मोन्स बदलमध्ये प्रत्येक गोष्टीची भीती तसेच अनावश्यक काळजी करणे निघून जाते। नंबर 6, कांद्याचा रस केसांना लावल्यास ब्लड सर्क्युलेशन सुरळीत होते। स्काल्पवर केसाच्या मुळाशी कांद्याचा रस लावावे। नंबर 7, केसाची गळती थांबवायची असल्यास मोहरीचे तेल, लवंगचे तेल मिक्स करून यामुळे केसाचा पोत सुधारण्यास मदत होते। नंबर 8, रात्रीच्या वेळी झोपताना चेहरा स्वच्छ पाण्याने धुवावा। हळूवार पुसून चेहऱ्यावर टोनर लावावे किंवा गुलाबजलचा स्प्रे सुद्धा लावू शकता। नंबर 9, चेहऱ्यावर पिंपल्स किंवा पिंपलचे डाग असल्यास गुलाबाच्या पाकळ्याचा पेस्ट करून चेहऱ्यावर लावल्याने डाग पिंपल्स कमी होतात। नंबर 10, सकाळी रिकाम्या पोटी ग्रीन टीचे सेवन केल्यास लठ्ठपणा हळूहळू कमी होतो। नंबर 11, सर्दी होऊन डोकेदुखी होत असल्यास पुदिना अर्कासोबत लसूण कढी खावी। यामुळे लगेच सर्दी डोकेदुखी गायब होते। नंबर 12, मुख दुर्गंधी किंवा दात हिरड्यामधून रक्त येत असल्यास ग्लासभर पाण्यामध्ये 2-3 लवंग टाकून उकळून घ्या। त्या पाण्याची चूळ भरल्यास दात हिरडी फुगणे, रक्त येणे तसेच मुख दुर्गंधी नाहीशी होते। नंबर 13, नेहमी तरुण दिसावं ही प्रत्येकाचीच इच्छा असते, परंतु वाढत्या वयासोबत चेहऱ्यावर सुरकुत्या येतात। यासाठी भरपूर पाणी अवश्य प्यावे आणि द्रव पदार्थाचा आहारात समावेश करावा। यामुळे पचनक्रिया सुरळीत होते। नंबर 14, आहारात हंगामी फळाचा समावेश करावा। यामुळे शरीर चिरतरुण राहण्यासाठी मदत होते। फळे देखील म्हातारपण लवकर येऊ देत नाहीत। नंबर 15, चॉकलेट, पेस्ट्री, आईस्क्रीम तसेच ड्रिंक्स, सॉस, आईस्क्रीम इत्यादी गोड पदार्थात साखर अति प्रमाणात असल्याने आरोग्यासाठी हानिकारक असतात। नंबर 16, वाढत्या वयासोबत गाल, मान आणि डोळ्याच्या जवळील त्वचेवर म्हातारपणाचे लक्षणे दिसू लागतात। यासाठी बदाम तेल रात्री झोपताना चेहऱ्यावर लावून मसाज करावे। नंबर 17, जर ब्लॅक हेड्स चेहऱ्यावर असल्यास मध थोडे हलके गरम करून ब्लॅक हेड्सवर लावून 10 मिनिट ठेवावे। नंतर हलक्या हाताने मसाज करत धुवावे। ब्लॅक हेड्स निघून जातात। नंबर 18, वांगचे डाग चेहऱ्यावर आले असतील तर एलोवेरा जेलमध्ये दही, मुलतानी माती तसेच गुलाबजल हे सर्व मिक्स करून फेस पॅक तयार करावा। चेहऱ्यावर 20 मिनिट ठेवून चेहरा स्वच्छ धुवून घ्यावे। आठवड्यातून 2दा फेस पॅक चेहऱ्यावर लावल्यास वांगचे डाग नष्ट होऊन चेहरा तेजस्वी होतो। मैत्रिणींनो, व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभार। व्हिडिओतील टिप्स माहिती आवडल्यास व्हिडिओला प्लीज लाईक करा, तसेच आपल्या फ्रेंड फॅमिली सोबत शेअर करा। अशाच नवनवीन माहिती टिप्ससाठी आपल्या मीनाताई किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।
तसेच सोबतचे बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन प्रथम तुम्हालाच मिळेल. धन्यवाद.